आपल्या लक्षात असेल, आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून. पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो, तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो, आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली. आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत. आणि कोणी काहीही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा, काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील. माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील. आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं, बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची. मला असं वाटतं की आमच्या मेघनाताईंनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे. मेघनाताई फक्त परभणीत करू नका, तुम्ही हिंगोलीच्याही संपर्क मंत्री आहेत, त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा. पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दीदीची योजना आणली. मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दीदी झाल्या पाहिजे, म्हणजे वर्षाला दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमवले पाहिजे, तर त्यांना लखपती दीदी आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला 1 कोटी लखपती दीदी तयार करायच्या आहेत. 25 लाख आपण तयार केल्या. आता यावर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2026 साली पुन्हा 30 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत. 1 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी केल्याशिवाय थांबणार नाही. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्का आहे की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही. आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. त्यांनी म्हटलंय की काही झाले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पाहू शकता त्यांनी ट्विट करून देखील ही माहिती दिलेली आहे. शेतकरी आणि महिला मेळावा हिंगोली या ठिकाणावरून त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. नेमकं काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण पाहूयात. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण बघितलेलं असेल की ते लाईव्ह बोलत होते. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. लाडक्या बहिणींची योजना बंद करण्यासाठी या ठिकाणी मागचे काही दिवस प्रयत्न झाला, परंतु आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याच्या लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये त्यांना भेटत राहतील. म्हणजेच बघा तुम्हाला मेचे देखील पैसे भेटणार आहेत, त्याबद्दलही तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. जून महिन्याचेही पैसे भेटतील आणि ही योजना कायमस्वरूपी अशीच 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये पुढे चालूच राहणार आहे. या पूर्ण वर्षाचे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहणार आहेत. आणि आपल्याला माहिती असेल ज्या सरकारने ही योजना चालू केलेली आहे तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे पुढील 5 वर्ष तरी ही योजना बंद होऊ शकत नाही. नेमकं त्यांनी काय म्हटलं बघा या ठिकाणी, महिला सक्षमीकरण योजना बलशाली करणार. बघा महिला सक्षमीकरण योजना ज्या आहेत येणाऱ्या काळात अधिक बलशाली करण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे. बघा महिलांचं जे सक्षमीकरण केलं जाणार आहे त्यांच्यासाठीच्या योजना आणलेल्या आहेत त्या अधिक बलशाली केल्या जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक योजना जी महिलांसाठी असणार आहे ती बलशाली केली जाणार आहे. आणि जसे की लाडकी बहीण योजना ती तर बंद केली जाणार नाही असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यांच्या सहकारी संस्था स्थापन
करून त्यांना कर्ज पुरवठा केला जाईल व त्या माध्यमातून त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यास मदत केली जाईल. तर बघू शकता लाडकी बहीण योजनेसाठी सहकारी संस्था स्थापन केले जाणार आहेत आणि त्यामार्फत मग तुम्हाला कर्ज पुरवठा देखील केला जाऊ शकतो. तर महिलांना सक्षम करण्यासाठी या ठिकाणी जी पण योजना असेल त्यासाठी अधिकाधिक त्या बलशाली बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती तर चालूच राहणार आहे. त्या माध्यमातून अजून तुम्हाला या ठिकाणी सक्षम केलं जाणार आहे. बघा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लखपती दीदी योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांना लखपती दीदी करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. यात 25 लाख महिला लखपती दीदी झाल्याची माहितीही त्यांनी दिली आणि येत्या काळामध्ये देखील त्यासाठी अजून प्रयत्न चालू असणार आहे. बघा फक्त तुम्हाला महिन्याचे 1500 रुपयेच वाटप केले जाणार नाहीत तर सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून या ठिकाणी छोटा मोठा लघु उद्योग करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि त्या अंतर्गत या ठिकाणी अधिकाधिक सक्षम कसं होईल महिलांसाठी जसे की जी योजना आहे लाडक्या बहिणींची असेल किंवा इतरही महिलांच्या ज्या योजना असतील त्या अधिक सक्षम करून या ठिकाणी चालू ठेवल्या जाणार आहेत. आता बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला 13,500 रुपये भेटले होते म्हणजेच या ठिकाणी मार्चपर्यंत. त्यानंतर एप्रिलचे 1500 रुपये तुम्हाला भेटले. या ठिकाणी आतापर्यंत टोटल तुम्हाला 10 हप्ते म्हणजेच 15,000 रुपये भेटलेले असतील टोटल. आता मे महिन्याचे देखील काहींना पैसे आले आहेत की नाही लाडक्या बहिणींनो तुमचे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आले असतील तर आले म्हणून पाठवा. आता ते आधी तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत. तर असे प्रत्येक महिन्याचे हे 1500 रुपये तुम्हाला जमा होत राहणार आहेत. बघू शकता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटमध्ये देखील ही सर्व माहिती पाहायला भेटेल. आता बघा लाभार्थ्यांची पडताळणी जी आहे ती देखील चालूच ठेवली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिलेली आहे. कारण की एक न्यूज आपण पाहिलेली असेल की सरकारी नोकरी असतानाही लाडकी बहीण योजनेचा काही लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे. त्यामध्ये 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लक्षात आली होती. तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही अशी माहिती स्वतः आता महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून दिलेली आहे. त्यामुळं ही पडताळणी जी आहे ती देखील प्रत्येक महिन्यामध्ये चालू राहणार आहे. बघा यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे असं त्यांनी देखील ट्विट करून या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मग आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा तो तुम्हाला जून महिन्यामध्ये देखील येऊ शकतो. जून आणि मेचे देखील असे एकत्रित तुम्हाला पैसे येऊ शकतात किंवा मेचे वेगळे आणि जूनचे वेगळे असे देखील पैसे येऊ शकतात. तर लाडकी बहीण योजना तर तुमची बंद होणार नाही, ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे अशी महत्त्वाची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कारण की मे महिन्याचे पैसे तुमचे जमा झालेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दिलं जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दलचे तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. धन्यवाद. व पुढील अपडेट पाहण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.